असा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे. चला बघू, आपण साहित्य आणि कृती बघूया. चला आपण ढोकळा बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा. तर हे 4 मी घेतलेले आहेत, 4 भांडे मुगाच्या डाळीचे. हे बघा 5वा. हे आपण भिजत टाकूया आणि मग संध्याकाळी वाटून घेऊन रात्रभर ठेवूया आणि उद्या सकाळी त्याचे आपण ढोकळा बनवूया. एवढी चण्याची डाळ पण टाकू आपण त्याच्यात आणि हे धुवून आणि भिजत टाकूया उद्या ढोकळा करण्यासाठी. ही बघा डाळ आपण भिजत टाकलेली. आता स्वच्छ 2-3 पाण्यात आपण धुवून तिला वाटून घेऊया. हे बघा मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून, हे बघा मिक्सरचं भांडं आहे, याच्यात वाटून घेऊया. हे बघा असं दरदर, म्हणजे जास्त निर्णय वाटता असं दरदर वाटून घ्यायचं आणि रात्रभर ठेवूया आणि सकाळी ढोकळा बनवूया. चला आपलं काय किती छान पीठ आलं बघा. त्याच्यात आपण आता ह्या मिरच्या, हे बघा मिरच्या वाटून, लसूण मिरच्या आणि अद्रक घेऊ आणि वाटून, हे अद्रक आहे वाटून घेऊया आणि त्याच्यात कोथिंबीर पण घेऊया. बघा अद्रक, कोथिंबीर, जिरा आणि थोडं लसूण वाटून घेऊ. हे बघा आपण गूळ पण टाकूया मिक्सरमध्ये, वाटून घेऊया. जर बघा हे आपण वाटलं आहे ते सगळं दाखवलेलं ते टाकूया. पीठ बघा किती सुंदर आलं आहे. आणि थोडं आपण 2 चमचे दही टाकूया. हे दही आहे ना ते टाकूया आणि घाटून घेऊया. बघा पीठ पण छान आलं आहे आपलं, चांगलं घाटून घेऊया आपण. हे बघा आपण थोडं पाणी घेतलं आहे ते टाकूया, याला चांगलं घाटून. आणि हिंग टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. हे बघा आणि याच्यात थोडा इनो टाकूया, थोडासा इनो टाकूया. थोडा पीठ आलेलं आहे आपलं, जास्त टाकायची गरज नाही. हे बघा तिथे थोडं किंचित पाणी टाकूया. हे बघा आलं ते घाटून घेऊया आणि याला तेल लावून घेऊया. तिथे तेल टाकलेलं आहे, हे सारखं लावून घेऊया. हे बघा किंचित आपण हळद टाकूया, जास्त नाही, आणि घाटून घेऊया. असं घाटून घेऊया आणि याच्यात टाकून घेऊया या भांड्यात. हे बघा पूर्ण आपण हे टाकून घेऊया. पूर्ण टाकून आपण थपथपून घेऊ, असं थपथपून घ्यायचं आणि याच्यात ठेवू. पाणी आलेलं आहे. इनो टाकल्या लगेच करायचं असतं, म्हणजे लावायचं असतं. तर आपण याला आता पाणी आलेलं आहे आपलं, ठेवलं. आता 20 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. हे बघा झाकण ठेवूया. हे आता याला 20 मिनटं आपण होऊ देऊया. ढोकळा आपण झाला का बघूया. हे बघा लागत नाही, म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. तर आपण गार करत ठेवूया याला. हे बघा आपण याचे थंड झालं आहे ना, असे याचे कप्पे पाडूया. हे बघा असे कप्पे पाडलेत ना आपण. हे बघा किती सुंदर आपला ढोकळा झालेला आहे. हा बघा आपण याला फोडणी देऊया. बघा आपण तेल टाकूया. हे बघा जिरा मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकूया, मिरच्या टाकूया आणि ही फोडणी आपण याच्यावर टाकूया आपल्या ढोकळ्यावर. हे बघा मिरची झाली आपली. हे बघा ह्या ढोकळ्यावर आपण ही फोडणी टाकूया अशी, मिरच्या ढोकळा. हे बघा आणि कोथिंबीर पण टाकूया. हे बघा कोथिंबीर पण टाकूया, सर्व करूया. आपला ढोकळा रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. हे बघा ढोकळा आपला एकदम मऊ आणि खूप खुसखुशीत झालेला आहे.
हे बघा आपला ढोकळा किती लुसलुशीत आणि किती सुंदर झाला बघा.